पहिल्या 4 मध्ये सतीश स्मृती गावठाण हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. I11 ओवे या टीमने एक सामना जिंकलाय आणि हा चालू असणारा दुसरा सामना आशिष डावकराचा हा फलंदाज आणि कुणाल तारेकर. आशिष परदेशी अर्थात भिंगारे गावचा हा सुपुत्र आणि कुणाल तारेकर पारगाव अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. प्रवीणजी घाशी साहेबांचं इथं शुभ आगमन झालंय. त्यांच्या समेत त्यांचे परम मित्र आमचे आयोजक मनीष मोकल, खूप मेहनत त्यांची आहे. विकी घोडके अतिशय दमदार ज्यांचं योगदान, आमच्या गावासाठी शांत प्रेमल मन मिलावू स्वभाव, कधी कोणाशी वाद नाही, कधी कोणाशी तंटा नाही आहे. मनाचा दिलदार माणूस म्हणजे विकी घोडके. संध्याकाळी 7 वाजता झोपायला जातो तो लवकर वेळेवर, चक्री बिक्री काही नाही. आणि आयोजकांची खूप मेहनत आहे. मग राहुल मोकल, विकी घोडके, श्रेयश म्हात्रे, संकेत म्हात्रे, शुभम म्हात्रे, शुभम मुंबईकर, अनुप मोकल, मनीष मोकल, विवेक हातनरकर, नुपूर हातनरकर, उमेश मोकल, श्रेयस गायकर, तुषार परदेशी, संचित म्हात्रे, महेश ठाकूर, प्रफुल्ल डुंगीकर, सारंग म्हात्रे, तेजस ठाकूर, अक्षय नारंगीकर आणि जयेश मोकल हे सर्व आयोजक युवा ही खऱ्या अर्थानं ताकद आहे देशाची. या युवानं आज एक पराक्रम केला क्रिकेटच्या माध्यमातून. तो वळूया सामन्याकडे. सलामीचं पहिले षटक घेऊन गोलंदाज खोपोली टीम कडनं महेश म्हात्रे, वयाल गावचा हा खेळाडू. एक क्रिकेटमधलं मोठं नाव आहे. रायगड प्रीमियर लीग ज्या खेळाडूंना अनेक वेळा गाजवली तो वयालचा हा एक वेगवान असा गोलंदाज. वयाल एक्सप्रेस. महेश म्हात्रेचा पहिला चेंडू होता आशिष परदेशसाठी. चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतो महेश म्हात्रे. महेश हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला होता. टप्पा पट्टा थोडासा बाहेर निघाला. क्वालिफाईड पंच तुकारामजी गावण सर, मॅन फ्रॉम पिरकोन यांचा हा स्वर्णचा इशारा. स्वर्ण खातं ओपन झालं यावेळी नाविश 11 विचुंबे या टीमचं. सुंदरची स्पर्धा या चिरनटच्या पावनभूमीमध्ये पाहायला मिळतोय. येणाऱ्या काळामध्ये आणखी स्पर्धा या मैदानात. यावेळी फटका बसलाय, कदाचित फलंदाज बाद होणार आणि मात्र इथे एक सफलता मिळाली खोपोली टीमसाठी. पहिला आदरा मिळालाय नाविश 11 विचुंबीसाठी. डीजे बाद झालाय आशिष परदेशी. मैदानाच्या आतमध्ये तो नवीन फलंदाज रमेश पवार, वाकडी गावचा हा खेळाडू. एक क्रिस गेल सारखी ज्याची फलंदाजाने वाकडी गावचं नाव उल्लेख आलं की प्रवीणजी गायकर, हिंदीचा एक बुलंद आवाज, यांचीही आम्ही आठवण या निमित्ताने काढतोय. सन्माननीय नितीन देसाई साहेबांचं शुभ आगमन झालंय. शिवसेनेचे एक युवा शिवसैनिक नितीन देसाई साहेबांचं शुभ आगमन आहे. मनापासून त्यांचंही आम्ही या निमित्तानं स्वागत करतोय. स्वप्नील भुवड साहेबांचंही शुभ आगमन आहे. एक चांगले समालोचक आहेत स्वप्नील भुवड साहेब आपटा विभागातील. मनापासून त्यांचं सुद्धा या निमित्तानं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रमेश पवार, वाकडी गावचा डावखुऱ्याचा 20 स्फोटक हा फलंदाज आहे. एक फलंदाज बाद झाला नाविश 11 विचुंबे संघाचा. थोडंसं दडपण यावेळी विचुंबे टीमवर असेल. ते दडपणामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करणार रमेश पवार हा खेळाडू ते पाहायचा आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत हे शब्द क्रिकेटमध्ये खूप काही सांगून जात असतात. आपल्याकडे जिद्द, आत्मविश्वास जर असलं तर आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला कधीही कुठली कमतरता येत नसतं. कोणता सज्ज होत आहे महेश हा चेंडू फेकून दिलाय. क्रिस गेलची यावेळी आठवण करून दिली फलंदाज रमेश पवार. ब्रँडेड 6 धावा.
6 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 7 वर. सुंदर असा फटका 6 धावसंख्येनं रमेश पवार यांना आपलं खातं ओपन केलं आणि संघाचं खातं सुद्धा 6 धावसंख्येनं संघाची धावसंख्या 7 वर. सज्ज होतं महेश. महेश हा चेंडू बॅटची एज लागली पॉइंट रिझन मध्ये हा चेंडू गेला. एका धावसंख्येनं महेश रमेश पोहोचतोय 7 वर आणि संघाला पोहोचवतोय 8 वर. 8 धावा आपण पाहताय. अतिशय सुंदरचं हे मातोश्री मैदान आणि ह्या मैदानाचं हे शेवटचं वर्ष असेल. पुढल्या वर्षी कदाचित हे मैदान राहणार नाहीये कारण जसा जसा विकास होतो तसं तसं मात्र मैदान आपल्यातून निघून जातात. मात्र विकी घोडक्यावर खूप आशा आहेत कारण तेच काही करू शकतात पुढच्या वर्षी मैदानासाठी आमच्यासाठी. VS कंपनीचे मालक आहेत VAचा अर्थ काय? विकास आणि आकाश. शांत, अतिशय शांत दोन मुलं आहेत ते. कधी कुणाशी भांडण तंटा वाद कधीच नाही. 8 धावा. पुन्हा एकदा सज्ज होते महेश म्हात्रे. वायल एक्सप्रेस. उन्हाळ्यासाठी हा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, प्रॉपर टायमिंग झाला नाही. 1 धाव मिळेल. एका धावसंख्येने कुणाल तारेकरनं आपलं खातं खोलले आणि संघाला पोहोचवलंय 1-9 वर. रघु परदेशी या टीम मध्ये फिरकीचा जादूगर. आपल्या फिरकीमुळं गोलंदाजीमुळे ज्यानं आपल्या स्वप्नामधली एक मालिकावीराची गाडी ज्यानं जिंकली तो खऱ्या अर्थानं परदेशी रघु. महेश म्हात्रे. हा चेंडू होता लॉंग ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल केला. चेंडू जाणार गोळीच्या वेगानं सीमारेषा पार. चौकार. डीजे दैत्याचा राजा, ज्या राजानं महापराक्रम खऱ्या अर्थानं केलाय. आजचा जर युग बघितलं तर वेगळा आणि तेव्हाचा युग जर बघितला आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाम उल्लेख केलं की खूप सारा आत्मविश्वास आपल्यामध्ये येत असतो. 16व्या शतकाचा प्रारंभ होता. महाराष्ट्राच्या उरावर 5 परकीय सत्ता थया थया नाचत होत्या आणि 5ही परकीय सत्तांचा अर्थनाद एकच होता. घराची राख रांगरी आणि घराचं घर बेचिराग केली जात होती. त्यावेळी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊनं आई जगदंबे समोर साकडं घातलं. या आई माझ्या पोटी असा पुत्र जन्म दे की ज्याची ख्याती संपूर्ण जगभर असू द्या. आई जगदंबेनं ते साकडं ऐकलं. जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी गडावर असा एक दिवा पेटला की त्याची वाद अजूनही विझली नाही. 400 वर्षाचा कालखंड गेला पण आजही जनमानसामध्ये ज्या राजांची प्रतिमा टिकून आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्तानं आयोजकांच्या वतीने मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांना. गोलंदाजीमध्ये जरा बदल येतोय. नवीन गोलंदाज सूरज पुजारी. सूरज पुजारी मोहपाडा खाणे आंबविली या गावातील हा खेळाडू. यॉर्कर टाइप चेंडू होता. डिफेन्स केला, फक्त ग्लान्स केलाय. कलात्मक हा चेंडू केला कुणाल तारेकर. 1 धावसंख्या मिळाली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 14 वर. रोशन पाटील सरांना अनेक गावांच्या खेळाडूंची माहिती कारण आज रोशन पाटील हे नाव एक ब्रँड निर्माण झालंय. बिग बॅश स्पर्धेमध्ये समालोचन केले. आमच्या सदिच्छा आहेत महागणपतीला साकडा आहे की येणाऱ्या रतनबुवा ट्रॉफीमध्ये आपण समालोचन करावं. ही आमच्या शुभेच्छा आमच्याकडनं आपल्यासाठी असणार आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतं गोलंदाज सूरज पुजारी. समोर असणारा फलंदाज रमेश पवार. दर्जेदार संघ आपण पाहिले. या स्पर्धेमध्ये सनीचं आगमन झालंय. भोम गावाचे अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, गाणी खूप चांगली बनवतो. हा कलात्मक चेंडू पाहायला मिळाला. फक्त क्लासचा चेंडू पाहायला मिळाला. रमेशच्या बॅटमधनं निघालाय. चौकार. डीजे शिवाजी महाराजांचं गीत ज्या ज्या वेळी ऐकायला येतं खूप स्फूर्ती आपल्यामध्ये मिळतं. सज्ज होतोय. रमेश पवारनं डिफेन्स केलाय. आशिष भालेकर
तेजस ठाकूर ही संपूर्ण मंडळी RCPL त्यांनी यशस्वी केली. काल अतिशय चांगलं जेवण आम्हाला पाहायला मिळालं. मटणाचं रुचकर असं जेवण होतं. एका धावसंख्येत संघ पोहोचतोय 19 वर. आमचे गुणलेखक मनीष चिर्लेकर. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज सचिन. कुणालच्या बॅट मधून निघाला एक अतिशय दर्जेदार चौकार. हर्षित भगत व्हॉलेंटियर षटकार आलाय या चेंडूवर कुणाल तारेकरच्या बॅट मधनं. डीजे आपणास विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. 190 उरण विधानसभा मतदारसंघातील विद्यमान कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेश बालदी साहेबांच्या अतिशय जवळचे निकटवर्तीय नाईट स्पर्धेमधील एक मुख्य आयोजक आणि एक उरण पूर्व विभागातील भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व प्रवीण गाशी साहेब. मी या ए कंपनीचे मालक विकी घोडके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय प्रवीण गाशी साहेबांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायचं वस्त्र एक रिव्यू चेक करायचा बिमरसाठी प्रवीण गाशी साहेबांचं स्वागत. तदनंतर मी पुन्हा एकदा मायक्रोफोन सोपवतोय आमचे आपटा गावातील परम मित्र स्वप्नील यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद राजेंद्र भगत सर. आपण एक संधी वेळा दिली. काल अतिथी म्हणून आलो होतो पण या मैदानात चिरनेर युवा चिरनेरने जी संधी दिली त्याबद्दल त्यांचा पुनश्च आभार व्यक्त करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज अखंड महाराष्ट्रामध्ये उत्सव साजरा होतोय. अखंड हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. त्याच दरम्यान सामन्याकडे वळूया आपण. 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सूरज पुजारी थोडासा महागडा ठरतोय. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकात नाही सांगिक दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा दिल्या. महाराजांची जयंती आज छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानात जे आदर्श मानले जातात, आपल्या हिंदू धर्मियाचे प्रतिपालक, स्वराज्य रक्षक, ज्याने स्वराज्याची निर्मिती केली. आणि त्याच आज रोहन पाटील आमचे मार्गदर्शक उपस्थित आहेत. त्यांच्या मार्गदर्शक आपण समालोचन करतो. हा आनंद वेगळाच आहे. दरम्यान बॅटची कडा घेऊन हा चेंडू जातोय सीमा रेषेपार चौकार. पंचांनी निर्णय दिलाय 4 धावा मिळतात. या चेंडूवर फलंदाजी करताना रमेश पवार उर्फ आऊ आपल्या वैयक्तिक
पंचांकडे दाद मागितल्या. पंच सल्ला मसलत करतात. नाविश 11 विचुंबे आणि खोपोली अशी खरं तर लढत मैदानामध्ये आपण पाहत आहे. स्वप्नील यांना आपण ऐकता आपल्या गावचे आमचे समालोचक मित्र आणि नाविश 11 विचुंबे म्हटलं की निलेश दादा कांबळे युनियन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर त्यांचा आम्ही आवर्जून उल्लेख करू. अनेक वेळा मात्र या संघाला पुरस्कृत करणारे निलेश दादा कांबळे त्यांचा हा संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि एका बाजूने खोपोली जांभूलपाड्याचे आमचे पुरस्कर्ते आहेत. रजतला आपण पाहता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आला त्या ठिकाणी वायल गावचा महेश म्हात्रे हा खेळाडू लेफ्टी बॉलर. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा 39. ऑन साईडला हॅमर केला बॉलला मिसटायमिंग फटका आहे जरूर. झेलखाली शतरक्षक आले त्या ठिकाणी जीवनदान रमेश पवार सारखे आक्रमक खेळाडूला मिळाला. नुकताच आपण पाहिला खरं तर भारतीय जनता पार्टी विचुंब आयोजित सरपंच उपसरपंच सदस्य ट्रॉफी त्या स्पर्धेमधला मालिकावीर असा हा खेळाडू. एका बाजूने कुणाल तारेकर मिस्टर केटी आघाडीचा हा खेळाडू. एक फलंदाज बाद झाला होता आय थिंक आशिष परदेशी 0 धावसंगती बाद झाला. पण तो कुणाल आणि रमेशमध्ये चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये आपण होताना पाहत आहे. चला थोडं स्पीडअप करा वेळ कमी आपल्याकडे आणखीन बरेच सामने पेंडिंग आहेत. सूचना आली आयोजकांकडून याही गोष्टीकडे आपण लक्ष द्या. अतिशय चांगली स्पर्धा आणि नेत्रदीपक असं हे आयोजन. सुशांत सागर स्मृती चषक 2024 हे पहिलं पर्व. पहिल्याच पर्वामध्ये खरं तर यशाची उंच शिखरे गाठली या स्पर्धेने. 3 दिवस 24 ग्रामीण आणि 1 तालुका पोल अशी खरं तर ही कन्सेप्ट. ऑन साईडला महेश म्हात्रेच्या अगेन्स्ट हल्ला बॉल अतिथी मंचाला सलामी देणारा. यस इट इज अ मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क षटकार. लागताना आपण पाहत आहे. मनीष चिर्लेकर खरं तर आपण पाहता आमच्या समोर जॉईन झाले. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये चांगलं योगदान उत्कृष्ट गुणसंख्या लेखक. बॅकफुटला गेले कट करायचा वयाचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. झेल सुटला जरूर परंतु त्यानंतर बॅकअप बघा प्रेझेन्स ऑफ माइंड. झेल सुटल्यानंतर त्याने थ्रो केला. रमेश पवारने घाई केली आणि इथून मात्र रनआउटचा विकेट मिळाला. फिल्डिंग करणाऱ्या खोपोली संघाला कौतुक त्याचंही करावं लागेल. त्या क्षेत्ररक्षकाचा नवीन फलंदाज स्वतः स्वप्नील कांबळे नेट नंबर 4. सभा दिली आणि हा खेळाडू रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. रमेश पवार रनआउटच्या स्वरूपात बाद होणं कोणत्याही खेळाडू अपेक्षित नसतं. डाऊन द ग्राउंड हाही फटका चांगला आहे. ऑन साईडला कुणाल तारेकरच्या बॅटमधून बॉलच्या पिचिंग पर्यंत आले. फुलर लेनचा बॉल उडवला लॉंगॉनच्या वरून सीमारेषा पार. दर्जेदार षटकार. बावन्न धावा धावफलकावरती अर्धशतक पूर्ण झालंय. नाविश 11 विचुंबे टीमच्या माध्यमातून सन्माननीय विद्यमान सरपंच भास्करजी मोकल साहेबांचं आगमन या ठिकाणी आपण होताना पाहत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. थोडासा खेळता आपण RMC खरं तर व्हॅन त्या ठिकाणी चालली आहे.
बांधकाम क्षेत्र या परिसरामध्ये आता एखादं मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. चांगला एखादं विकसित झालेला हा परिसर चिरनेर नगरीमध्ये आपण सध्या आहोत. अगदी डोंगराच्या खुशीमध्ये येणाऱ्या कालामध्ये इथे देखील तुम्हाला टनल होताना पाहायला मिळेल. आर पार शॉर्टकट वे भविष्यामध्ये हे देखील तुम्हाला होताना पाहायला मिळेल. आणि इथे आपण जर मैदानाकडे पाहिला तर सुरुंग लावलाय धावांचा. त्या ठिकाणी कुणाल तारेकर या खेळाडूने अतिशय आक्रमक सद्गुरू सिमेंट सप्लाय पारगाव या संघाचा खेळाडू काल मोहपाडा नाईट स्पर्धेमध्ये तो अपयशी राहिला, परंतु इथे आज व्यावसायिक क्रिकेट खेळताना मात्र उत्तम दर्जाची फलंदाजी. इथेही जागा बनवली, याही वेळा बॉलला उडवलाय बॅकफूट पंच पॉवरफुल हा फटका राहिला. त्या ठिकाणी लगा तो 6 लॉंगॉनला क्लिअर करत आला हा षटकार. अनंता वडापाव सेंटरचे प्रोप्रायटर रोशन शेठ गोंधळी यांना आपण पाहता मुख्य मंचावरती प्रत्येक स्पर्धेमध्ये सामन्याचा आनंद घेत असतात. त्यानंतर आमचे भावेश ठाकूर तिघाटीवरून तेही सामन्याचा आनंद घेतात, त्यांचंही स्वागत. 3 ओव्हर कंप्लीट 58 धावा आल्या. चला स्पीडअप करा. खोपोली संघ फिल्डिंग लावून घ्या. खोपोली संघ देखील आपण जर पाहिला तर चांगला स्क्वॉड आहे खोपोली टीममध्ये. आज बंटी बद्रिके टीममध्ये नाही आहे, परंतु मयूर रजत त्यानंतर शंकर पारंगे महेश म्हात्रे सूरज पुजारी हे खेळाडू तुम्हाला टीममध्ये पाहायला मिळतील. कुणाल तारेकरने जर का अर्धशतकीय खेळी साकारली तर आदरणीय निलेशदा कांबळे यांच्या माध्यमातून तब्बल 2000चं कॅश प्राइज कुणाल तारेकरला दिलं जाईल. आणि आतापर्यंत कुणाल तारेकरची वैयक्तिक इनिंग जर आपण पाहिली 9 चेंडूमध्ये 36 धावा. आक्रमक फलंदाजी त्याने केली. युनियन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आपल्या सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरे बांधणारा माणूस बांधकाम व्यावसायिक म्हणून ज्यांच्याकडे सन्मान पाहिला होता ते निलेश शेठ कांबळे विचुंबे. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध उद्योजक त्यांचा संघ आपण मैदानामध्ये खेळताना पाहता. जीवन शिंदे देखील खोपोली स्क्वॉडमध्ये या ओव्हरमध्ये गोलंदाज आलाय. ऑन साइडला स्वप्नील कांबळेचा क्लास उडवला बॉलला मिड विकेटच्या वरून सीमारेषा पार. आणखी निघालाय गगनचुंबी षटकार. तिनं अम्मा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा आसमानीच्या सुलतानीला जवाब देती जिबा. हे संगीत ऐकलं की खरं तर थोडासा उत्साह येतो, ऊर्जा मिळते प्रत्येकाला. अप्रतिम संगीत मराठी गीत या ठिकाणी पेशकश केले आमचे डीजे ऑपरेटर, त्यांचंही कौतुक करावं लागेल. राहुल यादव हा खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये आहे आणि त्याच्या समोर आपण पाहताय ऑरेंज कलरचे ग्लोव्स परिधान केलेला उत्तम दर्जाचा व्यावसायिक क्रिकेटर आणि खरं विचुंबे संघाची रन मशीन स्वप्नील कांबळे त्याला आपण पाहताय. अदर आशिकेश भोईर हा देखील स्क्वॉडमध्ये. दिनेश पाटील नारपोली त्यालाही आपण पाहताय. धावांची गती आता प्रचंड वाढली. दोन्ही बाजूने आक्रमणाला सुरुवात झाली आहे. स्वप्नील देखील घातक झालाय. राहुल यादवच्या आगेच हल्ला बॉल करताना षटकार आला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला आले, वाट पाहिली आणि वाट लावली. पुन्हा एकदा स्वर्गीय बाजीराव परदेशी अण्णा स्टँडला सलामी देत बॉल मागे चाललाय त्या स्टँडच्या. आउट ऑफ द पार्क, यूज इट षटकार. संघ आहे खरं तर मी म्हणेन या टीम मध्ये अजून संदेश मुंडे मनीष तात्रे सारखे गोलंदाज असते. चला बॉल लगेच पाठवा प्लीज. प्रेक्षकांना विनंती राहील आपण शोधा तो बॉल. खेळाडूला आतमध्ये येऊ द्या. चला व्हॉलेंटियर्स आपले आहेत स्वयंसेवक, त्यांना विनंती राहील आपण बॉल मैदानाकडे पाठवा. संदेश मुंडे टीम मध्ये नाही आहे खरं तर. मनीष तात्रे सारखा गोलंदाज टीम मध्ये नाही आहे. ओंकार पाटील देखील टीम मध्ये नाही आणि त्याहीपेक्षा घातक खेळाडू बंटी बद्रिके तोही टीम मध्ये नाही आहे. खेळाडूचे शॉर्टेज खरं तर राहिले या टीमला खोपोली संघाला, पण तरी संघातला मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडे त्याच्यावर देखील जबाबदारी राहील. पुढच्या इनिंगमध्ये एक चांगला खेळाडू मयूर पाटील रसायनीचा वंडर बॉय. चला आणखीन एक बॉल द्या चेक करण्यासाठी आणि मॅच बॉल शक्यतो मिळेल हा प्रयत्न करा. प्रेक्षक मी विनंती करेन स्वयंसेवकांना तो मैदानाच्या आतमध्ये पाठवा. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलक आहे आतापर्यंत 4थं षटक मार्गस्थ असताना
70 रन 100 हा उच्चांक आहे दिगोडे संघाचा. इथे आपण पाहिलं चौथं षटक मार्गस्थ आहे. दोघेही आक्रमक झालेले आहेत. अनस्टॉपेबल स्वप्नील कांबळे, अनस्टॉपेबल कुणाल तारेकर. कोण थांबवेल या फलंदाजाला, यासाठी मात्र प्रचंड घाम गावा लागेल मैदानामध्ये. आज टीममध्ये भावेश कुरुंगले देखील नाही आहेत. त्याच परिसरातला आणखीन एक खेळाडू रसायन विभाग म्हटलं की आमचे मित्र अमित मात्रे, कांब्याचे उत्तम क्रिकेटर, वासंबी प्रीमियर लीगचे खरं तर आयोजक संदीप शेठ मुंडे यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहिली. काल रात्री आपण पाहिला खरं तर SDP ट्रॉफी 2024 सुरेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. पण 70 रन 70. कुणाल बॅटिंग पण करतो आणि कॅल्क्युलेशन पण करतोय. 12वे खेळाडू दोन्ही आहेत, 70 आहेत धावा. कॅल्क्युलेटर देखील सोबत घेऊन गेला वाटतं कुणाल. काउंटिंग चालू आहे. वैयक्तिक कुणालची जर धाव संख्या आपण पाहिली 36. हे बघा खरं तर हे टॅलेंट आहे. क्रिकेट नुसतंच खेळलं जात नाही, तुम्हाला अलर्ट राहावं लागतं. फुल टॉस वरती नटरंग स्टाईलला फिरून मारण्याचा प्रयत्न होता. हा फटका फसलाय. असं वाटलं एका क्षणाला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर जातो की का बॉल, परंतु इथे आपण पाहिला झेल बाद झाला मैदानामध्ये. सलग 2 षटकार लगाल्यानंतर त्या ठिकाणी स्वप्नील कांबळे बॅक टू द पॅव्हिलियन. आणि 2 षटकार लगावत 12 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. अभिनंदन स्वप्नील. नवीन खेळाडू आपण पाहता कर्नाळा विभाग, खरं आमचा परिसर आणि या परिसरातील एक उत्तम दर्जाचा सध्याचा उदयोन्मुक्त युवा खेळाडू. फक्त कर्नाळा खरं तर परिसरापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर रायगड जिल्ह्यातला सध्याच्या घडीचा आपण पाहिला तर उदयोन्मुक्त यंग टॅलेंट. कालच्या रात्रीमध्ये मोहपाडाचं मैदान अक्षरशः दानातून सोडलं या खेळाडूने. सुपर 4 मध्ये साई संघाने प्रवेश केला, त्यामध्ये या खेळाडूचं योगदान देखील तितकंच चांगलं राहिलंय. युवा प्रतिभावंत खेळाडू आहेत, परंतु कमबॅक केलं राहुल यादवने. आपल्या टीमसाठी विकेट मिळाला. त्या ठिकाणी खोपोली संघाला नवीन बॅटर त्या ठिकाणी अनिकेत मोकल या ठिकाणी पाहू शकाल 5व्या क्रमांकावरती मैदानाकडे आलाय. कुणासाठी पारितोषिक आहे अर्धशतकासाठी तब्बल 2000. निलेश कांबळे संघाचे पुरस्कर्ते, युनियन बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल जर अर्धशतक कंप्लीट झालं कुणालच्या माध्यमातून. परंतु समोर असेल अनिकेत मोकल. इथेही फुलटॉस बॉल आल्या मात्र आडव्या बॅटने हा प्रहार. डीपमध्ये शंकर पारंगे. कालच शंकर पारंगे आणि साई कदा रिस आणि साई ही लढत राहिली शेवटची. रिस संघाला पराभूत करत वैयक्तिक त्या ठिकाणी 26 धावांचं योगदान दिलं. मोपाड्याच्या क्रीडांगणावरती अनिकेतने तो खेळाडू मैदानामध्ये सिंगल घेतली स्ट्रायकिंग एंडला. आता बऱ्याच अवधीनंतर आलाय कुणाल तारेकर हा खेळाडू. वैयक्तिक 9 चेंडू 36 वरती खेळतोय. चांगली खरं तर भागीदारी आपण पाहिली सुरुवातीला रमेश पवार आणि कुणालच्या माध्यमातून. तदनंतर स्वप्नीने देखील चांगली फलंदाजी केली. ते आपण पाहिला शरीराचा वेध घेणारा बॉल, कटर बॉलचा वापर, लेग बाईसची सिंगल त्या ठिकाणी मिळेल. धाव संख्येत होईल वाढ. टोटल धावा आपण जर पाहिल्या धावपामध्ये आहेत त्या ठिकाणी आतापर्यंत 72 72 धावा, 3 गडी बाद 72. या षटकातला शेवटचा बॉल आणि आणखीन एक षटक बाकी आहे. समोर स्ट्रायकिंग एंडला अनिकेत मोकल हा खेळाडू. बॉल तयार. राहुल यादव कमबॅक करत असताना ओव्हरमध्ये पुढचा बॉल तेज तरार यॉर्कर टाकायचा आहे. वाईट +4 पंजा. आम आदमी का हात काँग्रेस के साथ असं म्हणत हा पंजा मिळाला आणि खरं तर त्या ठिकाणी हा पंजा मिळाला. भगत सर खुश झाले. इथे बॅकफुटला जात पॉइंटच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर केलं. मागे जीवन भरपूर वेगाने फुटवर्कचा वापर. क्या बात आहे. कमालीची फिल्डिंग. भरधाव वेगाने बुलेट ट्रेनच्या वेगाने बॉलचा चेस केला, पाटला केला. किमान 1 रन या खेळाडूने वाचवले. त्याचंही कौतुक करावं लागेल. वाशिवली जय मल्हार वाशिवली संघाचा हा स्टार खेळाडू. 1 रन त्याने वाचवली. या बॉलमध्ये आल्या 3 धावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या 20च्या सरासरीने तब्बल 80. गडी बाजार 3. 1 षटक बाकी आहे. चला थोडं स्पीडअप करा. लास्ट ओव्हरचा खेळ बाकी टीजे.
अप्रतिम संगीत तुम्ही एखाद्या डीजेच्या माध्यमातून ऐकताय या ठिकाणी त्यांचंही कौतुक व्हायला हवं. आज शिवजयंती आहे त्यामुळे शिवमय वातावरण क्रिएट करताना मैदानाबाद आहे. डेथ ओर स्पेशालिस्ट यॉर्कर स्पेशालिस्ट वाशिवली संघाचा हा खेळाडू जीवन शिंदे बॉलिंग मार्कमध्ये आलाय. हे षटक फार महत्वाचं आणि समोर अनिकेत मोकल या खेळाडूला आपण बाधा स्ट्रायकिंग घेतला. पहिला बॉल लो फुल टॉस ऑन ड्राईव्ह लॉंगॉनच्या दिशेने गॅपमध्ये हा फटका चाललाय त्या ठिकाणी दणदण करत फॅब्युलस फोर सीमा पार चौकार. शूरता हा माझा आत्मा आहे. विचार आणि विवेक हीच माझी ओळख आहे. क्षत्रिय हा माझा धर्म आहे. छत्रपती शिवराय हे माझे दैव आहेत. आणि इथे आपण पाहिला फॉलिंग स्वीप. क्या बात आहे. गुडगा टेकून मागचा पाय वाकवला आणि त्यानंतर बॅकवर्ड्स वरलेच्या बाहेर बॉलला फेकलाय सीमारेषा पार. अनिकेत मोकल ब्रँडेड षटकार. आधुनिक क्रिकेटमधले हे इम्प्रोव्हायझेशन आपण पाहिले. फटके शॉट इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर. इथेही ऑन साइडला हा फटका बॉल हवेमध्ये आहे. झेलकारी क्षेत्ररक्षक आलेल्या मयूर पाटील पोसरीचा हा खेळाडू चुकीची अपेक्षा नाहीये त्यांच्याकडून. झेलबाज झाला अनिकेत मोकल मधून जाता जाता त्याने एक चौकार एक षटकाराच्या मदतीने वैयक्तिक त्याच्या धावा जर आपण पाहिल्या आपल्या टीमसाठी केलेल्या आहेत तब्बल 11 धावा. 18 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं. आणि अनिकेत चालला मैदानाच्या बाहेर. राहील कुणाल तारेकरचं कारण अजूनही त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये. 14 धावांचं योगदान त्या ठिकाणी अनिकेतनं आपल्या टीमला दिला. नवीन खेळाडू 90 या धावसंख्यामध्ये 4था खेळाडू बाद झाला. सर आमचे सुपुत्र संकल्प भगत तिकडे आश्वेत दर्पण समर हर्षित रजत मुंडे यांच्याकडनं टिप्स घेताना दिसत आहेत. त्यांच्याकडनं चांगली बोलणी चालू म्हणजे रजत मुंडे त्यांना टिप्स देतोय भविष्यात कसं क्रिकेट खेळावं. रजत खरं तर आपण पाहिला टेनिस बॉल मधला प्रत्येकाचा खरं तर आवडता खेळाडू. क्रिकेट बरोबर नेचर. सर आमचे पाठ्यके सांगतात की तसं नाही रजत मुंडे त्यांना टिप्स देत नाहीत ते त्यांना टिप्स देतात. येस रजतला ते मार्गदर्शन करतात. अमित पाटील हा खेळाडू मैदानाकडे चाललाय. अमित पाटील मैदानाकडे दाखल. यावेळेला स्टेप आउट झाले ऑन साइडला प्रॉपर स्लॉट मध्ये आला बॉल त्याला मात्र पाठवलंय त्या ठिकाणी मिड विकेटच्या बाहेर सिक्सर प्लॉट मध्ये षटकार. कधी ते सांगतात रजतला आता जे काय तो तुझ्यावरच आहे पुढच्या इनिंग मध्ये. आता लास्ट बॉल 98 धावा 100+ रन होतील का आणि ते झाल्यात. क्या बात आहे. स्टेप आउट झाल्याने या स्पर्धेतला उच्चांक गाठला 104 धावा मैदानामध्ये साकारल्या नाविश 11 विचुंबे संघाने. अभिनंदन टीम विचुंबे. हे पहिलं सत्र आपण पाहिलं 104चं. अजून पुढचं सत्र बाकी आहे. खोपोली संघ देखील मैदानामध्ये तेवढ्याच चांगली बॅटिंग का तुम्हाला पाहायला मिळेल. धुलाई झाली अक्षरशः खरं तर गोलंदाजांची या विकेटवरती. आता येणारे बॉल असतील मैदानामध्ये 30 विजयासाठी 105 तब्बल 21 पर ओव्हर मागे म्हणजे किमान 3 षटकार कंपल्सरी पर ओव्हर मध्ये तुम्हाला घ्यावे लागतील. तर देऊया आपण दोन्ही टीमला शुभेच्छा. अमितने देखील चांगलं फिनिश केलं 2 षटकार लगावत 104 मध्ये पोहोचलाय. आणि निलेश शेठ कांबळे संघाचे पुरस्कार प्रचंड खुश झालेत. चांगली बॅटिंग या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. लगेच आपण पुढच्या सत्राकडे वळणार आहोत. ऐकूया आपण पुढचा आवाज. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल इथे केला जाईल. मनीष गायकर यांच्याकडे आपण वळूया.
30 मध्ये 105 धाबा प्रत्युत्तर द्यावा लागेल टिपर टॅग जशाच तसं उत्तर मैदानामध्ये देणं फार गरजेचं आहे. रजतची बॅट कर तर मैदानामध्ये बोलणं फार गरजेचं, अन्यथा सामना अंगलट येईल. अगदी क्षमता आहे आपण पाहायला गेलं तर जांभूलपाडा संघामध्ये त्यांची देखील बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे, परंतु त्या पद्धतीने इथे मैदानामध्ये खेळ दाखवणं फार गरजेचं आहे. 30 मध्ये 105 उच्चांक या स्पर्धेमध्ये 4 दिवस स्पर्धा पाहिली. दिघोडी संघाने 100 धाबा कंप्लीट केल्या होत्या. आता इथे 105 धाबा बनवायच्यात मैदानामध्ये. खोपोली जांभूलपाडा संघाला आपण बघतोय नविश 11 विचुंबे संघ सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर मोठी धावसंख्या उभी केली त्या धाबा डिपेंड करायच्यात. त्याच्या विरोधामध्ये तर धावा बनवणं फार गरजेचं आहे. हे मॅच तर रफ अँड टफ पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूपर्यंत हे मॅच जाईल यात काही शंका नाही आहे, कारण रजत मुंडे आपण पाहतोय चांभारली गावातील एक हार हिटर फलंदाज. त्याच्या विरोधामध्ये जर पाहायला गेलं तर बॉलिंग ट्रॅकवरती आपण बघतोय ज्याच्याकडे क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे. अगदी आयुष्य मित्र म्हणून क्रिकेटमध्ये घालवलंय ते रघु परदेसी आहे, मॅन फ्रॉम भिंगारी. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. फिरकीचा जादूगर मैदानामध्ये 30 मध्ये 105 धावा डिपेंड करायच्यात, परंतु इथे 30 मध्ये मयूर पाटील अशी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. 105 धाबा या मैदानामध्ये प्रत्युत्तर टिपर टॅग इटका जबाब पत्तर से द्यावा लागेल मैदानामध्ये. पंचांचा येईल ग्रीन सिग्नल. सामन्याला इथे होईल सुरुवात आजच्या दिवसामध्ये. पहिल्या फेरीतील 4थी मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. सर्वात उच्चांक करतर गाठलाय त्याला प्रत्युत्तर द्यावा लागेल मैदानामध्ये. डावखेळाचा फलंदाज आपण बघतोय. पहिला स्लोवर पदी चेंडू मैदानामध्ये फसवलं जात आहे. मैदानामध्ये शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. मैदानामध्ये डॉट चेंडूची ते होईल समाप्ती. आता समीकरण पाहायला गेलं तर 29 मध्ये 105 धाबा बनवायच्यात खोपोली जांभूलपाडा टीमला, परंतु या पद्धतीने गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. स्लोवर प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली, परंतु कुणाल तारेकरच्या आवाकाच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर सीमारेषा ओलांडली. चौकाराने दमदार सुरुवात करत असताना 105 धाब्याचा करतर टार्गेट ज्या पद्धतीने खेळ करणं मैदानामध्ये गरजेचं, त्याच पद्धतीने पहिल्या चेंडूवर टप्पा पडल्यानंतर सीमारेषा ओलांडली. 4 धाब्याने सुरुवात डीजे. पहिला चेंडू शरीरापासून दूर ठेवला, त्यानंतर मात्र कमबॅक फलंदाजाच्या माध्यमातून उडवलाय. लँडविल सीमारेषा पलीकडे सलगचा दुसरा रजतच्या बॅट मधून 2 चेंडू मध्ये 2 चौकार. डीजे मैदानामध्ये साकारत असताना रजत मुंडे ऑन फायर मैदानामध्ये. रघु परदेशीवर चढवलेला आक्रमण अक्रॉस द लाईन केलायचं. फटका मोठा सजवायचा होता, परंतु कमबॅक मैदानामध्ये तर रघु परदेशी बराचसा अनुभव आहे. फिरकीचा जादूगर मैदानामध्ये पाहायला मिळाला. 2 चेंडूमध्ये 2 चौकार जरूर मारले होते रजत मुंडेने. त्यानंतर थांबवण्यामध्ये यश पाहायला मिळतोय. स्लोबर मध्ये चेंडू गॅप सिलेक्शन मोठी आहे. चेंडू वेगाने फरार होतोय. 4 धाब्यांसाठी रजतच्या बॅट मधून हा तिसरा चौकार पाहायला मिळतोय. डीजे 12 धाबा धावपटलावरती. बॉलिंग ट्रॅक वरती रघु परदेशी आपण पाहतोय, त्याच्यावर देखील आक्रमण करायला सुरुवात केली. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन केलायचे. डॉट चेंडूची ते होईल समाप्ती. एका षटकाच्या एका ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 12 धाबा. डीजे
नयन भगत वाजेपूर गावातील अभिनव करणारा हा खेळाडू मैदानामध्ये नविश 11 आपण बघतोय बिचुंबे टीम मधनं खरं तर सातत्याने खेळ करत असतो. खरं तर रायगड प्रीमियर लीग ज्या खेळाडूने गाजवली आज मात्र या मैदानामध्ये कशा पद्धतीने हा खेळ करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मोठी धावसंख्या जरूर उभी केली आहे, त्या धाबा डिपेंड करायच्यात मैदानामध्ये, तर धाबा बनवायची आहेत. तो जांभूलपारा टीमला पहिलाच क्लास दाखवत असताना मयूर पाटीलच्या बॅट मधून दमदार सुरुवात करत असताना ज्या धावगतीची जर पाहायला गेलं तर गरज आहे ते मोठे पटके येत असताना पहिल्या चेंडूवर ठोकतोय चौकार. सोळा धाबा धावपटलावरती ज्या पद्धतीने सुरुवात केली होती विचुंबे टीमने त्याच पद्धतीने ते सुरुवात करत असताना अक्रॉस द लाईन खरं केलायचा होता. शरीर यष्टीवर चेंडू जरूर आदळला जातोय. डेंजर झोन वर धावत होता, डायरेक्ट हिट मैदानामध्ये केला जातोय. फलंदाज इथे माघारील मयूर पाटील ज्याने चौकाराने जरूर सुरुवात केली होती तो देखील धावचीच्या स्वरूपामध्ये पहिला फलंदाज माघारी येत असताना क्रिकेटमधली आत्महत्या डीजे. रसायनी विभागातील मोपाडा गावातील तर मोपाडा वाडी गावातील अजून एक दर्जेदार खेळाडू प्रशांत इनेट क्रमांक 3 वरती दाखल होत आहे. एकूण धावसंख्या 16 असताना महत्वाचा विकेट अक्रॉस द लाईन खेळायचा बन्नाट वेग मैदानामध्ये पाहायला मिळाला. गोलंदाज आपण बघतोय नयन भगतच्या वेगापुढे करतर काही करू शकला नाही. बॅट्स आणि चेंडूचं समीकरण जुळत नाही. पुन्हा एकदा डॉट चेंडू डॉट पर्सेंटेज करतर कमी केलावं लागतील की धावसंख्या उभी केली चेस करायची डिपेंड करत असताना मैदानामध्ये चांगली गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा अगदी कॉपी काढावी चेंडूची, त्याच पद्धतीने चेंडू मैदानामध्ये फेकला जातोय. अगदी अचूक टप्पा बन्नाट वेगाचा पुरेपूर फायदा उचलत असताना नयन भगत वाजेपूर गावातील खेळाडू मैदानामध्ये चांगला खेळ करत असताना पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला त्यानंतर कमबॅक कसं करायचं हे नयनला माहिती आहे. अगदी त्याच पद्धतीने हा कमबॅक मैदानामध्ये आपल्या संघासाठी करून देतोय. चांगली गोलंदाजी, मोठा फटका खेळायचा, फटका फसला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र थोडंसं दूर राहिला, प्रयत्न जरूर केला होता. 2 धावा मात्र त्या जरूर जोडल्या जातील. एकेरी खरं काही फरक पडणार नाही तो बिचुंपेट टीमला, हे अगदी माहिती आहे. 105 धाबा खरं तर चेस करायचे आहेत. मोठे फटके हवाई सफर आकाशी फटके मैदानामध्ये सजबाव लागतील, परंतु गोलंदाजाचा वेग पाहिला. इथे अक्रॉस द लाईन अक्कूर टप्प्याचा चेंडू त्याचा फायदा उचलत असताना रजत मुंडेच्या बॅट मधून दर्जेदार फटका मैदानामध्ये सजवला गेला. 6 धाब्याने इथे षटक संपला जातोय. शेवट गोड केला जातोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावपटलावरती 24 धाबा. महत्व आदरणीय संजय दादा कोळी दिवाळी यांचं या ठिकाणी आगमन. त्यांना आपण इथे विनंती करूया आपण आसन असतं खरं तर तेही एका चांगल्या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजक आहेत. होळीचं असं चषक असलं की अगदी दिवाळी गावची प्रीमियर लीग आणि त्यामध्ये पारंपरिक पेहराव परिधान करून अगदी मध्यधुंद अवस्थेमध्ये एक त्या ठिकाणी क्रिकेटचा खेळ हा नेहमी पाहिला आणि त्या स्पर्धेचे आयोजक संजय दादा कोळी यांचं इथं आगमन.
डॉक्टर तुषारजी दाभोळकर जे पंजाबला असतात त्यांचं देखील या ठिकाणी आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. तुषारजी दाभोळकर साहेबांचं मनपूर्वक या क्रीडा नगरीमध्ये आपण करूया स्वागत. पेशाने डॉक्टर आहेत आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेनिमित्तानं आपण घेत आहोत. चोवीस धावा धावपटलावरती वैयक्तिक दुसरी आणि संघाकडून तिसरी गोलंदाजी हाताळण्यासाठी मैदानामध्ये दाखल होते रघु परदेसी. सन्माननीय डॉक्टर तुषारजी दाभोळकर मानसरोग तज्ज्ञ आणि त्यांच्या बरोबरीने रोहनजी बुरळ पनवेल यांचे इथे आगमन. दोन्ही मान्यवरांचं स्वागत आणि त्याचबरोबर संजय दादा यांचं देखील आज या चिरणे नगरीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. नवी मुंबईमध्ये एक वेगळी खरं तर ओळख राहिली आहे. या व्यक्तिमत्वाची संपूर्ण ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये देखील चर्चा राहिली अशी संजय दादा कोळी यांचं इथे स्वागत. पहिल्या चेंडूवर प्रत्युत्तर देत असताना षटकाराने ते वैयक्तिक खातं खोललं जात आहे मैदानामध्ये. आपण बघतोय प्रशांत मोपाडा वाडीतील एक खेळाडू चांगला दर्जेदार, परंतु इथे या डॉट चेंडूची ते फिरकीचा जादूगर मैदानामध्ये पाहायला मिळाला. रघु परदेसी खरं तर बरीचशी स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या, ऑलराऊंडर भूमिका सातत्याने खेळत असतो. इथे अक्रॉस द लाईन फटका सजवला जातोय, झेल खाली क्षेत्ररक्षण परतीचा प्रवास करावा लागेल प्रशांतला. मोपाडावाडी खदर या गावचा खेळाडू शुभम नाईक, प्रशांत पवार अतिशय दर्जेदार असे खेळाडू, त्यातला हा प्रशांत पवार. आणि नवीन खेळाडू मैदानाकडे चालला या ठिकाणी शंकर पारंगे, वन ऑफ द लिजंड. रसायनी विभाग म्हटलं की ज्या नावाची दहशत, खरं तर रिस गावचा हा खेळाडू शंकर पारंगे. बघा तुमचे सेफ्टी गार्ड्स तुम्ही डगआउट्समध्ये परिधान करून उतरा. मैदानाच्या आतमध्ये कोणी घालायचं नाही, सूचना आयोजकांनी आली आहे. या सूचनेकडे आपण सर्वांनी लक्ष द्या. सामना महेश सर आपण जर पाहिला थोडा जड झालाय बॅटिंग करणाऱ्या खोपोली संघासाठी. याचं कारण आहे पहिल्या सत्रामध्ये आलेल्या 100+ धावा. नक्कीच जर पाहायला गेलं तर बॉलिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली, त्याच्यावर प्रति हल्ला चढवला गेला. त्यानंतर गोलंदाजी करत असताना खरं तर धावा डिपेंड कशा करायच्या हे नक्कीच विचुंबे संघाला माहिती आहे. त्याचं उत्तर देखील मैदानामध्ये देत असताना एकूण धावसंख्या 30 धावा. तर आपण खरं तर जड होत चाललाय, प्रत्युत्तर द्यावं लागेल मैदानामध्ये. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ. खरं तर आजच्या दिवसामध्ये पहिल्या फेरीतील दुसरी मॅच सर्वांना अगदी लक्षात असेल. 18 मध्ये खरं तर 65 बनवल्या होत्या, त्याच पद्धतीने खेळ मैदानामध्ये केला जातोय. खूप चांगला फटका मैदानामध्ये शंकर पारंगच्या बॅट मधून रिसचा हा खेळाडू मैदानामध्ये दाखवत असताना ताकद अजून इतक्या सहजासहजी आम्ही जिंकून देणार नाही होत, त्या पद्धतीने हा खेळ मैदानामध्ये केला जातोय. रघु परदेसीवर खरं तर आक्रमण चढवायला आता सुरुवात केली रोशन सर. दोन्ही अनुभवी खेळाडू एका बाजूने मोबाईलला रायगड के लेग ब्रेक के सुलतान रघुनाथ काका परदेशी, त्यांना आपण पाहता खरं नेटमध्ये त्यांनी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना बॉलिंग केली. हा देखील त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण राहिला आहे. आणि ॲज अ बॉलर म्हणून त्यांनी बाईक पटकावली आहे. आणि इथे आपण पाहता त्यांच्या अगेन्स्ट रसायनी विभागातला अनुभवी खेळाडू शंकर पारंगे. पहिला षटकार, त्यानंतर लेग ब्रेक बॉल अगदी दांडी गुल करत मात्र चालला मैदानाच्या बाहेर. त्या ठिकाणी शंकर पारंगे हा खेळाडू ग्रेट कमबॅक, अनुभवी हा खेळाडू. थोडासा बॅकफुटला चालला आता मैदानामध्ये खोपोली संघ. मी मगाशी म्हटलं खोपोलीचे बरेचसे स्टारकास्ट टीममध्ये नाही आहेत. बंटी पदरिकेसारखा विध्वंसक खेळाडू यंदाचा हंगाम IPL गाजवली, 4 व्हीलर त्याला मिळाली. त्यानंतर मनीष तात्रे, संदेश मुंडे, ओंकार पाटील, आपण पाहिला कांब्याचा भावेश. हे खेळाडू जर काय टीममध्ये अजून असते तर टीमला उभारी मिळाली असती. परंतु जे खेळाडू आता आहेत तेही तितकेच चांगले आहेत, परंतु परफॉर्मन्स होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. परफॉर्मन्स थोडासा आपण पाहिला डाऊन झाला. जीवन शिंदे हा खेळाडू चाला वाशिवलीचा, मैदानाच्या आतमध्ये रजत अजूनही तळ ठोकून उभा आहे, परंतु हवा तसा त्याला इम्पॅक्ट टाकता आलेला नाही आहे. नुकताच आपण पहिला खरं दादोजी कोंडदेव मैदान ठाणे ज्या मैदानावरती नजीमुल्ला ट्रॉफी झाली, त्या स्पर्धेतला शेवटचा सामना कोण विसरेल. आणखीन एक विकेट. त्या शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहिला खरं तर दिल्ली धमाका हा संघ जो भारतवर्षामध्ये अखिल भारतीय खरं तर एक ताकदवर संघ म्हणून संबोधला जातो, त्या संघाला पराभूत करताना 2 बॉलमध्ये 9 असताना लगातार 2 षटकार मारले. आणि रजतचं आपण सेलिब्रेशन त्या क्रीडांमध्ये पाहिला होता, चॅम्पियन बनला होता. चांगलं योगदान. महेश मात्रेला आपण मैदानाकडे जाताना बाधा वयाचा खेळाडू
दबाव दडपण पूर्णपणे बॅकफुटला गेलाय खोपोली संघ. विनंती राहील नविश 11 विचुंबे टीमला आपण थोडं स्पीडअप करा. आणखीन बरेच सामने पेंडिंग आहेत. अजून 5 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत सूर्यास्ताला जाण्या अगोदर. या स्पर्धेमधला दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना, तिसऱ्या फेरीमधला एक क्वार्टर फायनलचा सामना, 2 उपांत्य फेरी, एक फायनल. खरं तर आयोजक वेळेनुसार षटकांमध्ये कपात करतील या शंकाच नाही, कारण स्पर्धा संपन्न करायची आहे. पहिलं पर्व आपण पाहता या स्पर्धेचं सुशांत सागर स्मृती चषक 2024. फार लवकर अनाऊन्समेंट झाली स्पर्धेची. आज फेब्रुवारी महिना, डिसेंबर एंडिंगला आय थिंक स्पर्धा डिक्लेअर झाली आणि त्यानंतर इतकी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आयोजकांनी. आज हेच मेहनतीचं फल पाहत आहे. मोठ्या संख्येने पाहुणे आणि जर का तुम्ही हे क्रीडांगण जर पाहिलं तर कोणाला वाटणार आहे हे पहिलं पर्व आहे. असं दैदीप्यमान असं आयोजन, काहीच कमतरता ठेवली नाही आयोजकांनी. जितकं कौतुक करावं तितकं कमी. मालिकावीरसाठी 2 व्हीलर बाईक, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल, शतरक्षक त्या ठिकाणी कूलर, स्क्वेअर कटचा हा फटका. थोडासा उशीर झाला या फटक्यानं. रजत मात्र संघर्ष करतोय. त्याच्याबरोबरीने मैदानामध्ये महेशला आपण पाहत आहे. मॅच 1 साइडेड होत चालली आहे. दबाव हा पूर्णपणे खोपोली संघावरती वाढत चाललाय. सुरुवात जर चांगली झाली असती तर याही धावांचा पाठलाग केला जाऊ शकला असता, पण सुरुवात खराब झाली. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी नविश 11 विचुंबे टीमकडून पाहायला मिळाली. दिनेश पाटील वरती आक्रमक फटका, आखूड टप्प्याचा बॉल, शॉटम पूल, प्रॉपर टायमिंग मिड विकेटला आमच्या अतिथी मंचाला सलामी देणारा हा षटकार होतो रजतच्या बॅटमधून. महेश सर, नक्कीच प्रवास पाहायला मिळाला. त्यानंतर स्वतःला सिद्ध करत असताना सावधतेने सुरुवात जरूर केली होती. सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये रोशन सर 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर अचूक टप्पा मैदानामध्ये फेकला गेला. निव्वळ 12 धावा खर्ची केल्या रघु परदेशीने. त्यानंतर इथे आक्रमण मैदानामध्ये केला जातोय. अगदी फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू अडवला जातोय. डॉट चेंडूची ते होईल सांगता. आता एकतर्फी मॅच खरं तर पाहायला मिळते, परंतु धाबेचा आणि विजयाचा अंतर कमी कापणारे फटके मैदानामध्ये सजवले जातील. यानंतर एकूण धावसंख्या धावपटलावरती 46 धाबा. मोठा फटका, चेंडू फरार होतोय. 6 धाब्यांसाठी रजत मुंडेच्या बॅटमधून हा दुसरा षटकार. खूप चांगली बॅटिंग जरूर केली आहे. एकूण धावसंख्या 52 धाबा. 105चा करता टार्गेट हवे आणि तो 105 धाबेचा टार्गेट चेस करत असताना अद्यापपर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 52 धाबा. दिनेश पाटील तारपोलीचा हा खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सातत्याने करत असतो. आज मात्र कुठेतरी नजर लागावी त्या पद्धतीने गोलंदाजी करत असतो. उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आपल्याकडे ओलताना दिसतील. अभ्यंतर धावफलकामध्ये पुन्हा एकदा होईल बदल. 53 धावा. दुधारी तलवार ती रिव्हर्स अटेंड करायचं होतं फलंदाजाला, स्वतःवर नाराज आहे. इथे पुन्हा एकदा डॉट चेंडूची होईल ती सांगता. 53 धाबा धावपटलावरती अजूनही 52 धाब्यांची गरज आहे. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये. इथे कडे उडवायचा होता. कुणाल तारेकर तिथे मैदानामध्ये सज्ज डायरेक्ट हिट करायचा होता. डेंजर झोनवर जरूर धावत होता. इथे षटक संपण्याचा इशारा येईल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 54 धाबा. 51 धाबा. 6 मध्ये आता असे कुठलेही मोठे फटके नाही आहेत की 6 मध्ये 51 धाबा होतील. एकतर्फी मॅच करतर पाहायला मिळते. धन्यवाद खतर महेशजी. सामना 1 साइडेड होत चालला, पण आपण अतिथी सन्मानाकडे बोलूया. गेस्ट इज गॉड. आलेला पाहुणा देवा समान, त्या पाहुण्याचा सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य. सन्माननीय युवा उद्योजक आणि एक डॅशिंग व्यक्तिमत्व नवी मुंबई दिवाळे गावचे सुपुत्र आदरणीय संजय दादा कोळी यांचा इथे सन्मान केला जाईल. मी दादांना विनंती करतो आपण या टॉस बॉक्समध्ये आपला सन्मान स्वीकारायचा आहे. शुभमजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संजय दादा कोळी यांचा इथे सन्मान केला जाईल. दमदार असं हे व्यक्तिमत्व, दिवाळे गाव आणि दिवाळे गावचे सुपुत्र नवी मुंबईचे जबरदस्त डॅशिंग व्यक्तिमत्व आदरणीय संजय दादा कोळी यांचा इथे सन्मान या मुख्य व्यासस्पर्धे या स्पर्धेनिमित्तानं केला जातोय. आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं मनपूर्वक आभार पुन्हा एकदा आज तमाम आयोजकांच्या वतीने. थँक्यू. पुढचा सन्मान असेल मानस रुग्णतज्ञ कार्यरत पंजाबमध्ये असणारे आमचे डॉक्टर तुषारजी दाभोळकर यांचा इथे सन्मान केला जाईल.
विनय दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेत आहोत। डॉक्टर तुषार दाभोळकर यांचा इथे सन्मान केला जाईल। वैद्यकीय क्षेत्रामधील योगदान देणारे हे व्यक्तिमत्व डाऊन द ग्राउंड हा फटका डॉक्टर तुषार दाभोळकर यांचा इथे सन्मान। चला बॉलर नेम आमच्यापर्यंत पोचवा। साहिल बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय शेवटची ओव्हर। काल या मैदानामध्ये रोशन सर 6 मध्ये 45 धाबा जरूर बनवल्या होत्या। नावडेगावचा खेळाडू साहिल कानावकर। त्यानंतर पुढचा सन्मान असेल आदरणीय पनवेलचे आमचे रोहन बुरळ साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल। रोहनजी बुरळ या आपण या सन्मान स्वीकार करावा। पाहुण्यांचा सन्मान इथे सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय। जयेश मोकल यांच्या शुभ हस्ते रोहनजी बुरळ यांचा इथे सन्मान केला जाईल। साहिल वरती आक्रमण शॉर्ट ऑफ लेन बॉल आणि इथे मात्र आपण पाहिला लेंथ बॉल वरती पूलचा फटका 6 धावा आल्या। पराभवाचा अंतर कमी करणारे हे फटके राहतील या मॅचच्या दरम्यान खोपोली संघाकडून। चेंडू त्या मैदानामध्ये खर तर ही रोशन सर साईट मॅच खर तर पाहायला मिळते। रजत प्रयत्न जरूर करतोय परंतु तो विजयाचा आणि पराभवाचा अंतर ते कमी करणारे फटके रजतच्या बॅटमधून पाहायला मिळतील। एकूण धावसंख्या 105 धावांचा खर तर टार्गेट तो सेट करण्यासाठी 61 धावा अद्यापपर्यंत पाहायला मिळतील। साहिल हा गोलंदाज आपण बघतोय। सुरुवातीला पहिला चेंडू खराब फेकल्यानंतर सलगचे 2 चेंडू डॉट फेकले रजत या खेळाडूला। त्यानंतर त्याच्यावर आक्रमण चढवला गेला। एकूण धावसंख्या 61 अक्रॉस द लाईन खेळायचा फटका फसला जातोय। दिनेश पाटील तिथे तैनात चुकी होणार नाही। फलंदाज बॅक टू पॅलेन रजत मुंडे वैयक्तिक 43 धावा ज्याने पूर्ण केल्या। खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये जरूर साकारली परंतु जे धावांचा टार्गेट होता तो डोंगरा एवढा होता। प्रवास खडतर पाहायला मिळाला। संघर्ष जरूर केला परंतु इथे पराभवाच्या छायेमध्ये अद्यापपर्यंत जाताना संघ पाहू खोपोली जांभूलपाडा संघ। त्याआधी विनंती करूया i11 ओवे संघाचा संगणक या आपण याच्यामध्ये जिंकेल ती नक्कीच बिग फाईट मॅच पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये। कडे उडवलाय खरं तर वेल जरूर निघून गेली परंतु इथे आम्ही देखील आमचा नॅचरल जो खेळ आहे तो आम्ही मैदानामध्ये दाखवू। त्याच पद्धतीने फटका मैदानामध्ये सजवला गेला। महेशच्या बॅटतून आपण पहिला षटकार पाहायला मिळाला। सलगचा दुसरा खर तर सामन्याची आवाज जरूर निघून गेली परंतु शेवट मात्र गोड केला जातो। प्रेक्षकांना थोडस नाराज होतं त्यांना मात्र खुश करणारे फटके मैदानामध्ये महेशच्या बॅटतून पाहायला मिळाल्या। 2 चेंडूमध्ये 2 षटकार आणि सामना जिंकलाय। नाविश 11 बिचुंबे संघाचा संगणक या आपण टॉस करण्यासाठी टॉस केला जाईल। या ठिकाणी i11 ओवे पनवेल कैलासदादा म्हात्रे यांचा संघ आणि एका बाजूने नाविश 11 बिचुंबे निलेश शेठ कांबळे यांचा संघ असेल। तर दोन्ही कॅप्टन तर सामनावीर या सामन्याचा 9 चेंडू